विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी साठी इंग्रजी विषयामध्ये ग्रामर मधील एक महत्त्वाचा भाग जो की आपल्याला बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारला जातो तो म्हणजे as soon as वरून आपल्याला नो सुन द्यायला किंवा नो सुन द्यायचं वाक्य दिलेलं असते त्यावरून तुम्हाला as soon as करायला सांगतात. दोनही एकच आहे. as soon as जर वाक्य दिलं तुम्हाला तर काय करायचं सांगते, नो सुन द्यायला करायला सांगते. इथं काही नियम आहेत ते आपण पाहूया. एका क्रियेनंतर लगेच दुसरी क्रिया झाली हे दर्शवण्यासाठी as soon as चा वापर करतात. म्हणजे एका क्रियेनंतर लगेच दुसरी क्रिया झाली. एसटी आली आणि प्रवासी खाली उतरले. एसटी आली आणि प्रवासी खाली उतरले म्हणजे ही क्रिया कशी झाली, एका क्रियेनंतर लगेच दुसरी क्रिया झाली. म्हणजे as soon as या रचनेचा वापर झालेला आहे. as soon as चे वाक्य नो सुन द्यामध्ये रूपांतर करताना काही नियम आहेत, काही गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यावयाच्या आहेत. जर as soon as चे वाक्य आलं आणि त्या वाक्याचं तुम्हाला काय करायला सांगितलं, नो सुन द्यामध्ये रूपांतर करायचं. यूज ऑफ नो सुन द्या असा तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. हा प्रश्न तुम्हाला 10वी मध्ये विचारतात, 12वी असेल, एमपीएससी यूपीएससी या सारख्या स्पर्धा परीक्षा तुम्ही जर देत असाल भविष्यात तर तिथेही ही वाक्य रचना विचारल्या जाते तुम्हाला. चला तर मग आपण या ठिकाणी नियम समजून घेऊ आणि काही आपण वाक्य पाहूया. मग आपल्याला नियम नंबर 1 आहे as soon as च्या ऐवजी आपल्याला नो सुन वापरायचं आहे. वाक्यामध्ये जिथं as soon as त्या ऐवजी आपल्याला काय घ्यायचं आहे, नो सुन घ्यायचं आहे. मग वाक्यामध्ये as soon as ची रचना कुठेही म्हणजे कसं, पहिल्या टप्प्यात तरी वाक्याच्या किंवा दुसऱ्या टप्प्यात तरी, तर आपण त्या ठिकाणी जिथं as soon as असेल तिथं नो सुन वापरायचं. एवढं एक काम करायचं. त्यानंतर दुसरा नियम काय, सहाय्यकारी क्रियापद घ्यावे. सहाय्यकारी क्रियापदाला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो, हेल्पिंग वर्ड्स. मग हेल्पिंग वर्ड्स कोणते आहेत, आपण टेस्ट शिकत असताना शिकले असते. जसं की हेल्पिंग वर्ड्स am, is, are, was, were, have, has, had, shall, will, should, would, can, would, do, does, did या प्रकारचे आपण हेल्पिंग वर्ड म्हणजे सहाय्यकारी क्रियापद अभ्यासलेलं आहोत. ते जर सहाय्यकारी क्रियापद वाक्यामध्ये आले असतील तर ते आपल्याला काय करायचे आहे, घ्यायचे. जर समजा एखाद्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ड म्हणजेच सहाय्यकारी क्रियापद नसेल तर काय करायचं. सहाय्यकारी क्रियापद नसेल तर मुख्य क्रियापदातून आपल्याला डू, डज, डीड घ्यायचं. मग सहाय्यकारी क्रियापद तर वाक्यात नाही. मग आता वाक्यामध्ये काय असेल, एकतर क्रियापदाचं पहिलं रूप असेल, एकतर क्रियापदाचं दुसरं रूप असेल किंवा क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय हा असेल तर आपल्याला डू, डज, डीड निवडायचं. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की डू केव्हा घ्यायचं, डज केव्हा घ्यायचं आणि डीड केव्हा घ्यायचं. डू चा वापर केव्हा करायचा, जर क्रियापदाचं पहिलं रूप दिलेल्या as soon as च्या वाक्यामध्ये असेल तर. मग पहिलं रूप असेल तर काय घ्यायचं, डू घ्यायचं. जर त्या वाक्यामध्ये क्रियापदाचं दुसरं रूप आलं असेल तर आपल्याला त्या दुसऱ्या रूपाच्या ऐवजी काय घ्यावं लागेल, डीड घ्यावं लागेल. समजा डू नाही, डीड नाही म्हणजे पहिलंही रूप नाही, दुसरंही रूप नाही. मग काही तृतीय पुरुषी एकवचनी काही असे शब्द असतात, तिथं जर क्रियापदाच्या शेवटी यस आला असेल तर आपण काय घ्यायचं, डजचा वापर करायचा. किंवा क्रियापदाच्या शेवटी जर यस आले असेल तरीही आपण काय घेऊ शकतो, डज घेऊ शकतो. एकंदरीत तुमच्या लक्षात आलं असेल की सहाय्यकारी क्रियापद नसेल तर आपल्याला तिथं मुख्य क्रियापदातून काय घ्यायचं, डू, डज, डीड घ्यायचं. मग डूचा वापर केव्हा करायचा, क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजेच V1 असेल तर. डीड केव्हा वापरायचं, क्रियापदाचं दुसरं रूप म्हणजेच V2 असेल तर डीड घ्यायचं. मग आता राहिला प्रश्न डजचा.
नियम काय लक्षात घ्या, अतिशय सोपा आहे. उरलेले शब्द क्रमाने ठेवायचे. as soon as च्या वाक्यरचनेमधील उरलेले शब्द आपल्याला काय करायचे, क्रमाने ठेवून दुसरे वाक्य सुरू करण्यापूर्वी म्हणजे दोन स्वतंत्र वाक्य जोडण्यासाठी आपल्याला त्यांचा वापर करायचा आहे. मग कोणतेही दोन स्वतंत्र वाक्य असू द्या, तिथं आपल्याला त्यांचा वापर करायचा आहे आणि त्या वाक्यातील स्वल्पविराम काढून टाकायचा आहे. स्वल्पविराम म्हणजे कॉमा काढून टाकायचा आहे आणि तिथं त्या वापरायचं. त्यानंतरचं उरलेलं वाक्य जसेच्या तसं लिहायचं आहे. मग हे काही मी तुम्हाला इथे नियम दिलेले आहेत. हे नियम तुम्ही पुन्हा एक वेळेस अभ्यासात वाचा. चला तर मग आपण एक्झाम्पल्स बघू. काही तुम्हाला प्रॅक्टिस साठी एक्झाम्पल दिलेले असतात. त्यापैकी नंबर फर्स्ट, as soon as the beard was over, इथून as soon as ची वाक्यरचना आहे. Structure of as soon as is first sentence and another sentence is the students came out of the class. ही वाक्याची दुसरी रचना झाली. कॉमाच्या नंतरची म्हणजे स्वल्पविरामाच्या नंतर दुसरं वाक्य आलेलं आहे. त्यानंतर पहिलं वाक्य कोणतं आहे, as soon as the period was over. इथपर्यंत काय आहे, as soon as ची वाक्यरचना आहे. कॉमानंतर दुसरं वाक्य सुरू झालेलं आहे. तर मग आपल्याला नियमानुसार काय करायचं आहे, या क्वेश्चनचं आन्सर सोडवायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. मग नियम नंबर पहिला काय सांगितलं आपल्याला, जिथं जिथं वाक्यामध्ये as soon as असेल तिथं आपल्याला काय घ्यायचं, नो सूनर घ्यायचं. समजा इथं वाक्याच्या स्टार्टिंग म्हणजे बिगिनिंगलाच काय आलेलं आहे, as soon as आहे. मग आपल्याला या as soon as च्या ऐवजी काय घ्यायचं, नो सूनर घ्यायचं. नो सूनरचं या काय करायचं, कॅपिटल काढायचं. कारण की कोणत्याही वाक्याची सुरुवात ही काय होते, कॅपिटल अक्षराने होते. म्हणून आपण as soon as च्या ऐवजी काय घेतलं, नो सूनर. मग आपल्याला या वाक्यामध्ये ओळखता आलं पाहिजे. काय ओळखता आलं पाहिजे, सहाय्यकारी क्रियापद म्हणजेच हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब ओळखता आलं पाहिजे. मी पूर्वी सांगितलं होतं हेल्पिंग वर्ब कोणते आहे, am, is, are, was, were, have, has, had, shall, will, should, would, can, would, may, might, used to, need to, dare to, do, does, did. हे सहाय्यकारी क्रियापद आहे. मग त्यापैकी सहाय्यकारी क्रियापद पहिल्या वाक्यामध्ये आलं का, as soon as the period was over. मग इथं was हे आहे सहाय्यकारी क्रियापद. आपण सहाय्यकारी क्रियापदाला इंग्लिश मध्ये काय म्हणतो, हेल्पिंग वर्ब. नो सूनर was. त्यानंतर नियम काय आहे, उरलेले शब्द क्रमाने ठेवायचे. काय होतं त्या वाक्यामध्ये, the period over. आता दुसरं वाक्य सुरू आहे म्हणजे इथं कॉमा आहे. आपल्याला स्वल्पविराम किंवा कॉमा काढून टाकायला सांगितलं. त्याऐवजी दोन स्वतंत्र वाक्य जोडण्यासाठी आपल्याला द्यांचा वापर करायचा. म्हणजे as soon as च्या वाक्याचं काय करायचं, नो सूनर द्यान. म्हणून इथं काय करायचं, आपल्याला द्यान घ्यायचं. द्यानंतरचं वाक्य काय करायचं, जसेच्या तसं म्हणजे दुसरं वाक्य कोणतं आहे, the students came out of the class. अशा पद्धतीने इथे काय झालेलं आहे, आपण as soon as च्या वाक्यावरून नो सूनर द्यायची वाक्यरचना आपण अभ्यासलेली आहे. काय होतं पुन्हा एक वेळेस पाहू, as soon as the period was over, the students came out of the class. as soon as च्या ऐवजी आपण काय घेतलं, नो सूनर. वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे का, आहे. कोणतं आहे, was. the period over ना over. कॉमा काढून टाकला किंवा दोन स्वतंत्र वाक्य जोडण्यासाठी आपण त्यांचा वापर केलेला आहे. दुसरं वाक्य कोणतं होतं, the students came out of the class. जसेच्या तसं. चला तर मग आता आपण दुसऱ्या क्रमांकाचं वाक्य पाहूया. as soon as he sees the
त्याने काय पाहिलं, वाघाला पाहिलं आणि पाहता क्षणी काय पळून गेला. म्हणजे एका क्रियेनंतर थोडक्यात काय झालं, दुसरी क्रिया लगेच झालेली आहे. मग आपला नियम काय, as soon as च्या ऐवजी आपल्याला काय करायचं, no sooner घ्यायचं. वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद म्हणजे helping verb आहे का, तर नाही. he sees मूळ रूपाला मुख्य क्रियापदाला काय प्रत्यय लागलेला आहे, यस प्रत्यय लागलेला आहे. म्हणून आपल्याला इथे काय घ्यायचं, जर यस किंवा यस प्रत्यय असेल तर डज घ्यायचं. मग आपण इथे काय घेणार आहोत, डज. त्यानंतर ही हे सर्वनाम आहे आणि सीज यस च्या ऐवजी आपण काय केलं, डज घेतलं. मग क्रियापदाचं मुख्य रूप सी आहे, सी सॉ सी. परंतु इथे ही आल्यामुळे ही सी इट हे तृतीय पुरुषी एकवचनी असल्यामुळे मुख्य क्रियापदाच्या शेवटी काय यस किंवा ईएस हा प्रत्यय लागतो. आपण टेन्स मध्ये शिकलेला आहे, त्यामुळे यस लागल्यामुळे काय केलं, आपण डज घेतलेलं. हिला ही सी मूळ रूप म्हणजे फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब इज सी. ही सी द टायगर. कॉमा काढला आपण स्वल्पविराम काढून किंवा दोन स्वतंत्र वाक्य जोडण्यासाठी त्यांचा वापर करायचा. म्हणून आपण इथे काय घेतलेलं आहे, द्यान घेतलं. त्यानंतर जे दुसरं वाक्य आहे, द सेकंड सेंटेन्स इज रिटन ॲज इट इज. म्हणजे काय, दुसरं वाक्य आपल्याला काय करायचं, जसेच्या तसं लिहायचं. काय, ही रन्स अवे, फुल स्टॉप. अशा पद्धतीने आपण as soon as च्या वाक्यरचनेवरून काय केलेलं आहे, no sooner than ची वाक्यरचना अभ्यास केली आहे. मी दुसऱ्या क्रमांकाचं वाक्य पुन्हा एकदा समजून सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. as soon as he sees the tiger, comma नंतर दुसरं वाक्य, he runs away. The first sentence is as soon as he sees the tiger and another sentence is he runs away. Use of no sooner than असं तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो, 10वी बोर्डाच्या किंवा 12वी बोर्डाच्या. मग as soon as च्या ऐवजी आपण काय केलं, no sooner. वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद म्हणजे helping verb आलेलं नाही. इथं मुख्य क्रियापदाला यस प्रत्यय लागला, त्यामुळे आपण यस किंवा यस प्रत्यय लागला तर डज घेतो. म्हणून इथं डज घेतलं. हिला ही. आता सीज लिहायचं नाही, मूळ रूप करायचं. काय केलं आपण, सी. द टायगरला द टायगर लिहिलं आणि कॉमा स्वल्पविराम काढून दोन स्वतंत्र वाक्य जोडण्यासाठी द्यान हे प्रकारे कंजक्शन आहे. उभ्याने यावे कारण की वाक्य जोडण्याचं काम करत आहे, म्हणून इथं द्यान आणि ही रन्स